काल सोनई या ठिकाणी मातंग समाजातील युवक तरुण संजय नितीन वैरागळ यांच्यावर खूप क्रूरपणे काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीने हल्ला करण्यात आला। हा हल्ला करीत असताना मानवतेला काळीमा फासला जाईल अशा पद्धतीने त्याचा डोळा जाईल या हेतूने डोळ्यावर वार करण्यात आला। त्याचा पायाने तो कधी चालणार नाही अशा पद्धतीने पायावरून त्याच्या गाडी घालण्यात आली। वेगवेगळ्या पद्धतीने त्याला दांड्याने आणि तीव्र तीक्ष्ण हत्याराने मारहाण करण्यात आली। या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत। या घटनेची माहिती घेत असताना त्यांचे वडील नितीन केशव वैरागळ यांच्याकडून माहिती घेतली असता याच्यामध्ये 11 आरोपी आहेत। तर प्रमुख आरोपी असलेले संभाजी लांडे, राजू मोहिते, गणेश चव्हाण यांच्या संघ इतर 11 लोक या घटनेत सहभागी आहेत। त्यांच्याकडून माहिती घेतली असता सागर बेग नामक हिंदुत्ववादी जो कार्यकर्ता आहे त्याचे खूप निकटवर्तीय हे लोक आहेत। हल्ला करीत असताना या लोकांनी एवढे क्रूर प्रयत्न केले, त्याच्या तोंडावर थुकले, त्याच्या तोंडावर लघवी केली आणि या घटनेचं फिर्यादीसाठी सोनई पोलीस स्टेशनला गेले असता त्याच्यातील PSI असलेले पोलीस स्टेशनचे इंचार्ज विजय माळी साहेब यांनी कुटुंबियांना सहकार्य केलं नसल्याची भावना त्यांची आहे। तरी आम्ही आमचे वरिष्ठ नेते नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली। आमचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांनी माहिती दिली असता आम्ही त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहे। कुटुंबाची चौकशी केली आहे। तरी या घटनेचा तीव्र निषेध म्हणून आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसेच आंबेडकरी समाज पुरोगामी विचारांचे सर्व लोक यांच्या सहकार्याने SP साहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असून तसेच पुढील आठवड्यात जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर संभाजीनगर मार्ग या ठिकाणी तीव्र रास्ता रोको व तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आहोत। जय भीम।